नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 70 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रमैत्रिणी परत गेल्यानंतर प्रीतीचं आयुष्य पुन्हा नेहमीच्या लयीत आलं होतं. गेल्या आठवड्यात बाहेर फिरून तिला कंटाळा आलेला असतो. म्हणून प्रीती जास्त वेळ घरीच राहते, बाहेर कुठेही गेलेली नसते. ती कधी मम्मा पप्पांसोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारत वेळ घालवत असते, तर कधी अनिकेत सोबत जुन्या गोष्टींवर हसत बसते. दुपारच्या वेळी प्रीती आपल्या रूममध्ये कधी सिरियस मूवी कधी वेब सिरीज बघत टाइमपास करत असते. पण या सगळ्यातही ती मोबाईल हातात घेऊन आपल्या मित्रमैत्रिणींचे फोटो बघत असते. पण त्या सगळ्या फोटोंमध्ये सुद्धा तिचं लक्ष एका फोटोवर जरा जास्तच जात असतं आणि तो फोटो म्हणजे सतीचा असतो. सतीचा तो फोटो ती पुन्हा पुन्हा पाहत असते, तर कधी हलकसा हसते. तेव्हा क्षणभर तिच्या मनात प्रश्न येतो, मला पुन्हा पुन्हा सतीचा हा फोटोच का पाहावासा वाटतोय. तेव्हा ती मोबाईल बाजूला ठेवते, पण काही वेळातच पुन्हा तिचा हात आपोआप मोबाईलकडे जातो. तेव्हा हे काय चाललंय असं ती स्वतःलाच विचारते. इतक्या दिवसात सतीची आठवण कधी इतकी जाणवली नव्हती, पण आता मात्र दिवसात अनेकदा त्याचाच विचार डोक्यात येत असतो. तेव्हा ती हळूहळू तिच्या मनातच विचार करते, सतीश मला आवडायला लागलाय की काय. तो विचार येताच ती स्वतःच गोंधळते. तेव्हा ती थोडीशी घाबरते, पण मनात कुठेतरी तिला आनंदही झालेला असतो. नकळत तिला जाणवायला लागतं की सतीश तिच्यासाठी आता फक्त मित्र नाही, आता तो तिच्यासाठी काहीतरी खास झाला आहे. तिकडे मुंबईत मात्र सतीच्या घरात अगदी उलटं वातावरण असतं. सतीची जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरात कायमच गडबड हाशा आवाज सुरू असतो. बहिणींच्या सुट्ट्या आता फक्त 8 दिवस उरलेल्या होत्या. त्या परत सासरी जाण्याआधी प्रत्येक क्षण भरभरून जगत होत्या. कधी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन, कधी बाहेरचं खाणं, कधी घरातच गाणी खेळ मस्ती हे सगळं चालू असतं. एकूणच सगळं वातावरण एकदम आनंदी असतं. सतीशी त्या सगळ्या सामील असतो. हसतो खेळतो फिरायला जातो, सगळ्यांबरोबर एन्जॉय करत असतो. पण या सगळ्या गडबडीतही त्याच्या मनात मात्र एकच नाव सतत येत असतं, ते म्हणजे प्रीतीचं. प्रीती काय करत असेल, आज तिचा दिवस कसा गेला असेल, आता ती मुंबईला कधी येणार, असा सगळा विचार त्याच्या मनात चालू असतो. प्रीतीच्या या सगळ्या आठवणीत सतीश अक्षरशः दिवस मोजत असतो. तसं तो रोज प्रीतीशी फोनवर बोलत असतो. तेव्हा तू मुंबईला कधी येणार आहेस, हा प्रश्न सतीश रोज तिला विचारत असतो. तेव्हा प्रीती प्रत्येक वेळी हसत त्याला म्हणत असते, लवकरच सतीश, एवढी घाई का आहे तुला. सतीशला जणू चैनच पडत नसते. ती मुंबईला येणार या विचारानेच तो आतून आनंदी असतो. तिकडे नागपूरमध्ये प्रीतीच्या घरी आता मुंबईच्या तयारीला सुरुवात झालेली असते. सकाळी नाश्ता करत असताना प्रीतीचे पप्पा म्हणतात, उद्या आपण सगळे मुंबईला निघायचं आहे. 4 दिवस तिथं राहायचं आहे, म्हणून सगळं नीट पॅकिंग करून ठेवा. तेव्हा प्रीती लगेच मान हलवत म्हणते, हो पप्पा चालेल. 4 दिवस जायचं आहे, तर त्या हिशोबाने सगळी पॅकिंग करून ठेवतो. तेव्हा नाश्त्याच्या टेबलवर घर बदलण्याची, मुंबईची, पुढच्या आयुष्याची चर्चा सुरू असते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू येतं. तिला नकळत आनंद झालेला असतो, कारण आता प्रीतीला सुद्धा सतीशला भेटण्याची ओढ लागलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रीती, तिचे मम्मा पप्पा आणि अनिकेत मुंबईत पोहोचले होते. तेव्हा मुंबईची नेहमीची धावपळ, रस्त्यांवरील गर्दी, आवाज, गडबड सगळं काही वेगवेगळं पण ओळखीचं वाटत असतं. मुंबईत प्रीतीची फॅमिली आधी हॉटेलमध्ये चेक इन करते. थोडा वेळ आराम करून प्रीतीचे पप्पा आणि अनिकेत दादा कंपनीच्या कामासाठी बाहेर पडले. मीटिंग्स, क्लायंट्स, काही महत्वाची चर्चा, अशी दिवसभराची धावपळ त्यांच्यासाठी सुरू होते. हॉटेलच्या रूममध्ये प्रीती आणि तिची मम्मा दोघीच होत्या. तेव्हा मम्मा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या मुंबईच्या गडबडीकडे पाहत बसलेली असते. तर प्रीती बेडवर बसून मोबाईल हातात घेते. तेव्हा तिला आठवतं की की सतीशला फोन करून सांगायला हवं की आम्ही मुंबईला आलोय. तेव्हा ती लगेच सतीशला फोन करते. सतीश लगेच फोन उचलतो आणि तिकडून त्याचा उत्साही आवाज येतो, हॅलो प्रीती. सतीश, आम्ही मुंबईत पोहोचलोय, असं प्रीती हसत सांगते. प्रीती असं म्हणता सतीशला गगनात मावेनासा आनंद होतो. खरंच प्रीती, कुठे आहात, सांगा लवकर, मी लगेच येतो तुम्हाला घ्यायला.
असं तो म्हणतो. तेव्हा प्रीती थोडी थांबते आणि शांतपणे म्हणते, नको सतीश, आता लगेच नको. पप्पा आणि अनिकेत दादा यांच्या काही मीटिंग्ज आहेत. आमच्या कंपनीची काही महत्वाची कामं आहेत. ही सगळी कामं आधी पूर्ण होऊ देत सतीश. पण परत नागपूरला जाता जाता आम्ही नक्की तुझ्या घरी येतो. तेव्हा सतीशला खरं तर तिला लगेच भेटायचं असतं, पण नाईलाजाने तो म्हणतो, ठीक आहे प्रीती, समजलं मला. तो थोड्या काळजीने पुढे म्हणतो, पण प्रीती लक्षात ठेव, नक्की यायचं आहे माझ्या घरी. आणि काही अडचण आली, काही मदत लागली तर मला लगेच फोन कर, मी येतो. तेव्हा प्रीती हलकसं हसत म्हणते, हो नक्की, काही लागलं तर तुलाच फोन करते. फोन ठेवताना प्रीतीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत असतं. ती खिडकीकडे पाहत मनातच म्हणते, सतीश इतका जवळ आहे, त्या शहरात आहे, इतक्या कमी अंतरावर आहे, पण तरीही आता लगेच त्याला भेटता येत नाही. तो इतका जवळ असूनही किती दूर वाटतोय. सतीच्या घरी रात्री जेवण झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा घरात नेहमीसारखा गोंधळ आणि हसणं सुरू असतं. तेवढ्यात सतीश पप्पांकडे पाहत म्हणतो, पप्पा, तुम्हाला तर माहीतच असेल, नागपूरची माझी मैत्रीण प्रीती, तिच्या पप्पांची IT कंपनी आहे. आता ते सगळे मुंबईला शिफ्ट होणार आहेत. तेव्हा सतीश पुढे म्हणतो, म्हणून पप्पा ऑफिस आणि घर बघण्यासाठी हे सगळे 4 दिवस मुंबईत आले आहेत. हे ऐकताच पप्पा हसत म्हणतात, अरे वा, छानच आहे. मग सतीश, तू त्या सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलव. तेव्हा सतीश लगेच उत्तर देतो, हो पप्पा, मी त्यांना बोलावलं आहे. पण पप्पा, त्यांची काही इथं महत्वाची कामं आहेत. ती सगळी कामं पूर्ण झाली की परत नागपूरला जाताना ते आपल्या घरी येतील, असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा पप्पा समाधानाने मान हलवत म्हणतात, चालेल मग, तेव्हा भेटूया आपण सगळे त्यांना. तेव्हा सतीश पुढे म्हणतो, अंकल, आंटी, अनिकेत सगळेच खूप चांगले आहेत पप्पा. प्रीतीची पूर्ण फॅमिलीज खूप छान आहे. नागपूरमध्ये त्यांनी आम्हा सगळ्यांना खूप प्रेम दिलं. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप फिरवलं. आम्हाला खायला प्यायला कशाचीच काहीच कमी केली नाही पप्पा. हे ऐकता सतीच्या बहिणी एकमेकींकडे पाहू लागल्या आणि त्यांनी लगेच सतीशला चिडवायला सुरुवात केली. वा, किती कौतुक चाललंय. नागपूरने भारीच बदल केलाय तुझ्यात. सतीश, तुझी ती फक्त मैत्रीणच आहे का, की अजून काही? असं सगळं विचार सतीच्या बहिणी त्याला चिडवत होत्या. तेव्हा सगळे हॉलमध्ये हसू लागले. तेव्हा सतीच्या बहिणी अजून पुढे म्हणतात, पण सतीश, आम्ही तर उद्या चाललोय आमच्या घरी. तर तुझी ती प्रीती आजच येते का बघ घरी. म्हणजे सतीश, आम्हालाही तिला भेटता येईल आणि तुझं पुढचं काम पण सोपं होईल. तेव्हा सगळ्यांना हसू आवरत नाही. सतीश क्षणभर मान खाली घालतो, मग खोडकर हसत म्हणतो, तुम्ही माझी एवढी काळजी करू नका. माझी कामं मला हळूहळूच करायला आवडतात. कामं एकदम सोपी झाली तर त्यात काय मजा उरेल. बहिणी अजूनच हसतात आणि एक म्हणते, म्हणजे प्लॅनिंग सुरू आहे. सतीश शांतपणे उत्तर देतो, प्लॅनिंग नाही, फक्त वेळेला वेळ देतोय. तेव्हा मम्मी पप्पा हसतात आणि बहिणी तोंड वाकडं करत म्हणतात, खूपच शहाणा झालाय हा. त्या रात्री सतीश आपल्या रूममध्ये बसलेला होता. मोबाईल हातात असतो, पण तो प्रीतीला फोन करत नाही. आता लगेच जाऊन प्रीतीसमोर 2 मिनिटं उभं राहावं असं त्याला वाटत असतं. पण लगेचच तो स्वतःलाच थांबवतो. आता गेलो तर बरोबर नाही वाटणार. अंकल पण काय म्हणतील? आणि प्रीतीने सुद्धा सांगितलंय की आता नको, काम आहे. तो एक क्षण विचार करतो आणि म्हणतो, प्रीतीने सांगितलंय तर मी घाई करून उपयोग नाही. आता थोडासा संयम ठेवून मला तिचा फोन येण्याची वाट पाहावी लागेल. रात्री उशिरा पप्पा आणि अनिकेत त्यांची सगळी कामं आवरून हॉटेलमध्ये परत आले. तेव्हा पप्पा प्रीतीकडे पाहून म्हणाले, आजची सगळी कामं झाली, आता उद्या आपण सगळे घर बघायला जाऊया. मग तुम्हा दोघींना मुंबई कशी वाटली, असं ते पुढे विचारू लागले. तेव्हा प्रीती खिडकीतून बाहेर पाहत म्हणते, छान वाटतंय पप्पा, पण इथे खूप धावपळ आहे. लोक सतत कुठेतरी धावताना दिसतात. तेवढ्यात प्रीतीची मम्माही म्हणते, हो ना प्रीती, मी पण खिडकीतून पाहतोय. इथे किती गाड्या, किती लोक, बाप रे. खरंच इथे कुणालाच थांबायला वेळ नाही असं वाटतंय. तर प्रीती हलकसं हसत म्हणते,
नागपूरपेक्षा खूप वेगळं आहे हे सगळं. पप्पा खरं सांगू, इथं सगळं वेगळंच चाललेलं दिसतं. तेव्हा पप्पा शांतपणे म्हणाले, "हो, पण कामाच्या संधीही इथे जास्त आहेत. म्हणूनच प्रीती आपण इथे यायचा विचार करतोय." तेव्हा प्रीती पुन्हा एकदा बाहेर पाहते. मुंबईची धावपळ, आवाज, दिवे, गाड्या सगळं काही वेगळंच वाटत असतं. तेव्हा ती मनातच म्हणते, धावपळ असली तरी हे शहर मला हळूहळू आपलंसं वाटायला लागलंय. काय प्रीती सतीशच्या घरी सतीशच्या फॅमिलीला भेटायला येईल का? हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.